कसे बरे ना? बरेच असतील आणि बरेच राहा, चांगलेच राहा. हे बघा, मला का नाही एक कमेंट आलेली, रितू म्हणून आहे नाव त्यांचं. त्या ताईने असं सांगितलं मला, चण्याचे मोदक बनवून दाखवा. तर चण्याचे तर काही मोदक बनत नाही, चण्याच्या डाळीचे मोदक बनतात. तर मी हे डाळीचे मोदक बनवण्यासाठी ही डाळ शिजवून घेतली. ही बघा, ही वाटीभर डाळ शिजवून घेतली आणि हा एवढा गूळ घेतला. एवढीच डाळ होती, म्हणजे याच्या खाली एवढाच गूळ घेतला आणि एवढीच डाळ होती. आणि हे बघा, हे बडीशोप कुटून घेतली आणि हे काजू बदामाचे काप करून घेतले. काप म्हणजे कुटून घेतले. आणि हे ते मिल्क पावडर आहे, हे लागली तशी 1-2 चमचा टाकायची आहे आपल्याला. तर आपण काय करू, या कढईमध्ये पहिले कढई ठेवली आहे मी तापायला. या कढईमध्ये थोडंसं तूप टाकू. हे बघा, 1 चमचाभर तूप टाकते. हे असं आजूबाजूनं की हे कढईले चिटकणार नाही. आणि हे पुरण आपण याच्यात ओतून देऊ. हे बघा, ही डाळ इतकी शिजली आहे तर हिला वाट्याची गरजच नाही. आणि मोदकमध्ये अशी 1-2 डाळिंबी राहायलाच पाहिजे. ही छान झालेली आहे. असं काही हिला मिक्सरमधून किंवा चाळणीवरून काढायची गरज नाही आहे. तर आपण काय करू, याच्यामध्ये आता हा गूळ टाकून देऊ. हे बघा, म्हणजे गुळाचं पाणी होईल आणि ते छान एकजीव होईल. आणि आपण असं एकजीव हळूहळू हलवत राहू आणि छान घट्ट होईपर्यंत हलवायचं. असे हे पुरणाचे मोदक छानच असतात. असं तर आपण लय काय करतो, पण हे पुरणाचे मोदक सोपे बी आहे आणि जास्त कष्ट पण लागत नाही. आता हे हलवून याला पूर्ण कोरडं करून घ्यायचं. हे बघा, हे आता छान झालेलं आहे. हे सगळं पाणी याच्यातलं आटून गेलं आहे. हे बघा, छान झालेलं आहे. आता आपण काय करू, हे बघा, हे बदामाचे आणि काजूचे काप आहे, हे टाकून घेऊ याच्यात. आणि हे बडीशोप आहे, ही पण टाकून घेऊ. ही जास्त झालेली आहे, टाकली नाही आता सगळी. बडीशोप आणि काजू बदामाचे काप मी टाकले. आता ह्याला आपण एकजीव करून घेऊ. गॅस थोडा वाढवून घेऊ आणि असं एकजीव करून घेऊ, हलवून आलं. हे बघा, हे छान झालेलं आहे. याला मी वाटलं नाही आहे आणि मोदकच्या याला वाटतच नाही. त्याच्यात एखादी 2 डाळ अशी राहिली ना तर छान वाटते, चांगली दिसते पण. हे बघा, आता आपण काय करू, याच्यामध्ये हे मिल्क पावडर आहे ना, हे मिल्क पावडर टाकू. हे बघा, हे 2 चमचे टाकले मी. आणि आता याचं एकजीव करून घेऊ. झालेलं आहे आता. हे बघा, आता आपण गॅस बंद केला आहे आणि हे छान झालंय पुरणाचे मोदक म्हणतो आम्ही.
त्या रीताताई चण्याचे मोदक म्हणत होत्या. आता चण्याचे मोदक तर काही होता नाही. मला वाटलं की हे एखाद्या वेळेस चण्याचे डाळीचे मोदक म्हणत असतील, म्हणून मी त्यांना हे मोदक रीताताईच्या सांगितल्यानुसार हे मोदक मी त्यांना करून दाखवते. आता हे थंड होण्यासाठी आपण गॅस मी बंद केलेला आहे आणि हे 2-4 मिनिटं थंड होऊ देऊया. हे बघा, हे आता छान गार झालेलं आहे. याला हलवून मी गार केलं, फॅन लावला वरून आणि छान गार झालेलं आहे. आता याचे मोदक कसे बनवायचे हे बघा. हे असे छान मी याला गार करून घेतला हाताने, वरून फॅन लावला. आता याचे मोदक कसे बनवायचे मी तुम्हाला सांग. हे बघ, हे गुलाबाचं फूल आहे. याचे 2 भाग करायचे. मोठा मोदक असला तर पूर्ण पाकळी ठेवली तरी चालेल, पण हा मोदक छोटा आहे. हा साचा छोटा आहे. साचा मोठा असला ना तर पूर्ण पाकळी बसून जाईल, परंतु हा साचा आहे ना, हा लहान आहे. तर मी हे कसं सारण कसं बनवलं हे तर तुम्हाला दाखवलं. आता हा मोदक कसा बनवायचा ते मी तुम्हाला रीताताईला दाखवते. रीताताईला पाहायचं होतं की मला चण्याचे मोदक बनवून दाखवा. तर हे मोदक मला बनवायचे नव्हते आज, पण त्या रीताताईच्या सांगल्यानुसार मी हे मोदक बनवते. मी उकडीचे मोदक बनवले आणि हे म्हटलं आता बघू 12 महिन्याले करू म्हटलं हे मोदक. तर हे बघा, हा भरून घेतला साचा आणि याला हळूच असं काढून घ्यायचं. हे असं हळूच काढून घ्यायचं आणि हे पण हळूच काढायचं असं. हे बघा बघा किती छान मोदक आला. आणि हे असे ठेवायचे. हे बघा, हे अशा प्रकारे असे मोदक बनवायचे. हे असे ठेवायची पाकळी. एका पाकळीचे 2 भाग करायचे आणि असं त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. शेंड्यापर्यंत भरायचं, म्हणजे असं छान असं टोकदार आला पाहिजे मोदक, म्हणून इथपर्यंत भरायचे असे छान. आणि हे पण असं दाबून घ्यायचं चांगलं. जर शिल्लक असते तर ते आपोआपच निघून येते. हे बघा, दुसऱ्या बाजूनं हे असं ओलून येते वर आणि अशा प्रकारे इकडनं असं छान. जास्त असलं तर काढून घ्यायचं आणि कमी असलं ना असं दाबून द्यायचं. असं मस्त बसला पाहिजे तो, असं जागा करायची त्याला दाबून दाबून आणि हे असं खोलून घ्यायचं. हे बघा, आणि अशा प्रकारे मोदक बनवून घ्यायचा. हे असं छान दिसते. हे बघा, तुम्हाला वाटलं तर याच्यात कच्चं खोबरं किसून टाकायचं याच्यामध्ये, म्हणजे कच्च्या नारळाचं खोबरं. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही. माझ्याकडे केसर पण नाही आहे, नाही तर याच्यावर केसर ठेवायची एक एक अशी. केसर पण नाही आहे आणि ते खोबरं पण नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी याच्यात टाकलं नाही. नाहीतर याच्यात थोडंसं खोबरं पण टाकायचं. काजू बदाम टाकले मी. हो, ते याची पावडर टाकली, मिल्क पावडर. आणि छान असं घट्टसर हे बनवून घेतलं. हे जर चांगलं बनलं ना तर मोदक करायला काहीच हरकत नाही. हे काही जादूमंतर नसते, हे पाहिल्यावरच येते लगेच. असे छान मोदक बनवून घ्या तुम्ही पण. रीताताईला सांगते, रीताताई बघा, चण्याचे मोदक सांगितले होते तुम्ही,
हे चण्याचे तर मोदक काही होत नाही, पण चण्याच्या डाळीचे मोदक मी तुम्हाला बनवून दाखवले. असंच तुम्हाला कोणाला काही पाहिजे असेल तर मला सांगा की हे बनवून दाखवा, ते बनवून दाखवा, तर मी नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हाला ते बनवून दाखवेन. हे बघा, हे असे छान 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 मोदक आणि पूजेच्या वेळेस छान दिसतात गणपती बाप्पाजवळ, आहे की नाही. तुम्ही बनवा, ज्याने गणपती बसवला असेल त्यांनी बनवायचं. असं आता कालच्या दिवशी तर पुरणाचेच मोदक असतात. कालच्या दिवशी गणपती उठतील, मग पुरणाचेच मोदक बनवणं पडतील. मग तुम्ही असे बनवा. आणि ते मैद्याचं वरून हे लावता कवच, आणि नाही तर मग गहूच्या पिठाचं लावता आणि मध्ये हे पुरण भरता. तर ते जर बनवलं ना तर ते वातडे होऊन जात आहे, पीठ वातड होऊन जाते. ते वातडे मग खाताना ते बरोबर नाही लागत. हे कसं छान लागते. याच्यात विलायची पावडर असते, सगळं असते, छान चव लागते याची. गुळ असतो, खोबरं असते. आणि ते आहे ना, जर वरून सारण लावलं पोळी लाटून तर त्याचं हे बघा, हे निघून गेलं. हे असं सोपे असतात बनवायला. डाळ शिजवून घ्यायची, त्याच्यामध्ये गूळ वगैरे काढून द्यायचा आणि जो मटेरियल टाकायचं, जे आपल्याला टाकायचं आहे, जे आपल्याजवळ आहे ते टाकायचं व्यवस्थित आणि हे शिजवून घ्यायचं चांगलं. वाटणं तर नाही पडत त्याला, मी वाटलं नाही. याच्यात जर एखादी डाळचा दाणा असला ना छान दिसते, पण याच्यात बी नाही राहिला डाळचा दाणा, ते आपोआपच बारीक झालं फिरवता फिरवता. असं दाबून घ्यायचं पॅक. इथे राहिलेलं आजूबाजूचं सगळं काढून घ्यायचं. हे पण काढून घ्यायचं. एवढी मीठ दाबून घ्यायचं असं आणि हे उघडून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे मोदक तयार करा आणि तुम्ही खा. हे बघा, ऋतुताईच्या म्हटल्यानुसार मी हे चण्याच्या डाळीचे मोदक बनवून दाखवले. नाहीतर मला हे बनवायचे नव्हते बरं का. मी याचे उकळीचे मोदक बनवले होते आणि त्यांनी मला कमेंटमध्ये सांगितलं की मला चण्याचे मोदक बनवून दाखवा. तर चण्याचे मोदक थोडी बनतात, चण्याच्या डाळीचेच मोदक बनतात. तर हे बघा ऋतुताई, तुमच्या म्हटल्याप्रमाणे मी हे मोदक बनवले आणि आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का सर्वांनी. ज्यांनी दाबलं नसणार त्याने घंटीचं बटन दाबायचं आणि मला प्रोत्साहन मिळतं याने नवीन नवीन विषय करायला. आणि तुम्हाला बी माझ्याकडनं काही म्हणजे हे करून दाखवा, ते करून दाखवा असं पाहिजे असेल तर तुम्ही खुशाल कमेंटमध्ये मला सांगू शकता. माझ्याकडनं नक्की प्रयत्न करीन.